आपण असं पाहत होतो की ज्ञान दोन प्रकारचं आहे. त्याचा विचार आपण आत्ता केला. एक स्मृती आहे आणि दुसरा अनुभव. स्मृती भिन्न जे ज्ञान त्याला अनुभव म्हणतात. तो अनुभव मग यथार्थ असतो किंवा अयथार्थ असतो. अनुभवाच्या दोन प्रकाराप्रमाणेच स्मृतीचेही दोन प्रकार पाहायला मिळतात. मग यथार्थ स्मृती आहे आणि अयथार्थ स्मृती आहे. यथार्थ अनुभवांच्या अनेक साधनांपैकी काही साधनांना प्रमाण असं म्हणतात. म्हणून आपण त्या 16 पदार्थांपैकी जो प्रमाण हा विषय न्यायशास्त्रकारांनी जो मांडला त्या संबंधातली चर्चा करत आहोत. तर प्रमाण म्हणजे काय? प्रमाकरणम प्रमाणम अशा शब्दात शास्त्रकारांनी प्रमाणाची व्याख्या केलेली आहे. प्रमा व करण या दोन शब्दांचा अर्थ नीट समजला पाहिजे, मग प्रमाण कळतं. प्रमा म्हणजे काय? प्रमा म्हणजे यथार्थ अनुभव. आणि ह्या यथार्थ अनुभवाचं स्वरूप कळण्यासाठी त्या अनुभवाचं विश्लेषण करणं महत्वाचं आहे. जेव्हा आपण एखाद्या वस्तूचा अनुभव घेत असतो तेव्हा 3 गोष्टी आपल्याला पाहाव्या लागतात. किंबहुना आपण घेत असलेल्या अनुभवाचा जो विषय आहे त्याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की अनुभव घेत असताना 3 गोष्टी आपल्याला ज्ञात होतात. पहिली गोष्ट विशेषण, दुसरी गोष्ट विशेष्य आणि तिसरी गोष्ट या दोन्हीचा संबंध. हा प्राणी आहे असं जेव्हा ज्ञान होतं त्यावेळेला आपल्याला त्या वस्तूत प्राणित्व कळतं, जाती कळते. याला विशेषण असं म्हणतात. आपल्याला प्राणी कळतो त्यास विशेष्य म्हणतात. विशेषण व विशेष्य यांचा संबंध पण कळतो. अशा 3 गोष्टींनी युक्त असं जे ज्ञान त्याला सविकल्पक ज्ञान असं म्हणतात. विशेषणाची म्हणजेच त्या वस्तूच्या ठिकाणी असणाऱ्या विशिष्ट धर्माचं ज्ञान झाल्याशिवाय त्या धर्मानं युक्त अशी वस्तू आपल्याला कळणार नाही. आपल्या समोर असलेल्या पदार्थात जो धर्म आहे असं कळतं, तो धर्म खरोखरीच त्या वस्तूत असेल तर ते ज्ञान यथार्थ ज्ञान होईल. जर एखादा धर्म त्या वस्तूत जर नसेल तर त्यात आहे तसा अनुभव आपल्याला आला तर तो यथार्थ अनुभव होईल. की वेदांतामध्ये नेहमी उदाहरण दिलं जातं की शिंपला पाहून ही चांदी आहे, इदम रजतम, हे ज्ञान झालं. शिंपल्यात नसलेल्या रजतत्व हा धर्म शिंपल्यात आहे असं आपल्याला वाटलं. आता या ठिकाणी वास्तविक विशेष्यामध्ये विशेषण नाहीये. विशेष्य आहे त्या ठिकाणी शिंपली आणि आपण तिला रजत म्हटलंय, विशेषण नाहीये, म्हणून हे अयथार्थ ज्ञान आहे असं आपल्याला शास्त्रकारांनी सांगितलं. म्हणून प्रमा म्हणजे काय हे सांगत असताना यथार्थ अनुभव या 2 शब्दात व्याख्या दिली. आणि ग्रंथकारांनी ते आपल्याला दाखवून सुद्धा दिलेलं आहे. म्हणून या ठिकाणी नुसतं यथार्थत्व असं प्रमेचं लक्षण दिलं तर स्मृतीलाही प्रमा म्हणावं लागेल. कारण स्मृती यथार्थ असू शकते पण प्रमा म्हणजे स्मृती नाहीये. कारण प्रमा तो एक अनुभव आहे.
बरं, त्याचप्रमाणे प्रमा म्हणजे अनुभव असंही म्हणून चालत नाही, कारण संशय, विपरीत ज्ञान आणि तर्कज्ञान हे अनुभव आहेत. त्या अनुभवांना प्रमा म्हणत नाहीत. प्रमा हे नाव विशिष्ट प्रकारच्या अनुभवाला दिल्या जातं. म्हणून यथार्थ अनुभव असं प्रमेचं लक्षण शास्त्रकारांनी केलं, आणि जे निर्दुष्ट अशा पद्धतीचं आहे. प्रमा व करण असे 2 शब्द प्रमाणाच्या लक्षणात आलेत. यापैकी आपण या प्रमा या शब्दाचा अर्थ सांगितला. आता कारण कशाला म्हणतात याचा विचार करायचा आहे. जे कारण अस्तित्वात आल्यानंतर दुसऱ्याच क्षणी कार्य घडते त्या कारणाला साधकतम कारण असं न्यायशास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. आपण जर तर्कसंग्रहाचा अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये या संबंधातला विचार आलेला आहे. आता वस्त्र निर्माण होण्यापूर्वी, हे नेहमी शास्त्रामध्ये उदाहरण दिलं जातं, न्यायशास्त्रकार नेहमी याचा विचार करतात. वस्त्र निर्माण होण्यापूर्वी ज्या तंतूंचा जो संयोग आहे, धाग्यांचा जो संयोग होतो, त्या संयोगाला त्या वस्त्राचं कारण म्हणतात. करण हे विशिष्ट प्रकारचं कारण होय. याचा अर्थ असा की इतर प्रकारचीही कारणे कार्यनिर्मितीस आवश्यक असतात. ती इतर कारणे कोणती, त्याचाही विचार शास्त्रकारांनी केलाय. कार्य निर्माण होण्यापूर्वी जे आवश्यक, नित्य व निरपवाद अस्तित्वात असतं त्याला कारण म्हणतात. कारणाचं लक्षण सांगताना 3 आवश्यक गोष्टींचा उल्लेख करावा लागतो. कारण कुणाला म्हणायचं, कुणालाही कारण म्हणता येत नाही. त्याला शास्त्रकारांनी काही त्याचे नियम सांगितले. ज्याला कारण म्हणावायचं आहे ते कार्य निर्माण होण्यापूर्वी अस्तित्वात असलं पाहिजे, नंबर 1. दुसरं, त्याचं पूर्व अस्तित्व हे कार्यनिर्मितीपूर्वी नेहमीच असलं पाहिजे. आणि नंबर 3, कार्य निर्माण होण्यास ते आवश्यक आहे असं दाखविता आलं पाहिजे, तर त्याला कारणत्व येतं. आता या 3 पैकी एखाद्या गोष्टीचा जरी अभाव असला तरी त्याला कारण म्हणता येणार नाही. जे कार्यापूर्वी अस्तित्वात नाही ते त्या कार्याचं कारण असू शकत नाही. पूर्ववर्तित्व हा धर्म कारणात असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे हे पूर्ववर्तित्व नियत आहे असं दाखवता आलं पाहिजे. एखाद्या वेळी जे पूर्वी अस्तित्वात असेल त्याच कारण म्हणता येणार नाही. उदाहरणार्थ द्यायचं जर झालं की मागावर वस्त्र तयार होत असताना जर एखाद्या वेळी तिथे गाढव येऊन उभं राहिलं तर ते वस्त्र तयार होण्यापूर्वी अस्तित्वात असल्यामुळं पूर्ववर्ती आहे असं म्हणता येतं. पण गाढव हे नेहमी तिथे नसतं, त्यामुळे ते वस्त्राचं कारण नाही. तसंच तिसरी अट अशी आहे की जे नियमानं पूर्ववर्ती आहे ते विशिष्ट कार्य निर्माण करण्यास समर्थ असलं पाहिजे, तरच त्या कार्याचं ते कारण आहे. असं म्हणता येईल की रात्र ही नियमाने दिवसापूर्वी असते. उलट क्रमही दाखवता येईल. तरी रात्रीचं अस्तित्व हे दिवस निर्माण होण्याचं कारण आहे असं कोणी मानत नाही, कारण हे कार्य निर्माण करण्यास समर्थ असलं पाहिजे. आणि याच्यावरून हे स्पष्ट होतं. कार्यात पूर्वभावो नियतो अनन्यथा सिद्धश्च तत्कारणम अशा पद्धतीचं कारणाचं लक्षण कारिकावलीमध्ये पाहायला मिळतं. कारणाचं लक्षण काही लोक वेगवेगळ्या प्रकारे देतात. कार्यानुकृत्यान्वय व्यतिरेकी कारणम असं सुद्धा कारणाचं लक्षण आढळतं. याचा अर्थ असा आहे की ज्याचा कार्याशी अन्वय व व्यतिरेक संबंध आढळतो त्याला कारण म्हणावं. जे असताना कार्य असतं अन्वय संबंध, व जे नसताना कार्य नसतं व्यतिरेक संबंध, असा संबंध ज्यात दिसतो त्याला कारण म्हणावं. नैयायिकांच्या मते वरील लक्षण योग्य नाही.
का? कारण या लक्षणात अव्याप्तीचा दोष निर्माण झाला आहे. काही कारण अशी दाखविता येतात की त्यांना लक्षण लागत नाही. उदाहरणार्थ नित्य व विभू असे पदार्थ कारण असतात, पण त्यांचा अभाव कोणत्याही एका कालात किंवा एका स्थलात दाखविता येत नाही. त्यांचा अभाव दाखविता आला नाही तर त्यांचा कार्याशी व्यतिरेक संबंध दाखविता येणार नाही. आकाश हे कारण आहे, पण ते नित्य आहे आणि विभू आहे न्यायशास्त्रकारांच्या मतानं. त्यामुळं त्याचा अभाव दाखवता येणार नाही. म्हणजे त्याचा व्यतिरेक संबंध कसा दाखवणार तुम्ही? नाही दाखवता येणार. आणि म्हणून त्या कारणाच्या संबंधातली चर्चा करत असताना 3 प्रकारचे सर्वसाधारण कारण पाहावे लागतात. एक समवायी कारण पाहावं लागतं, एक असमवायी कारण पाहावं लागतं आणि तिसरं निमित्त कारण पाहावं लागतं. तर्कसंग्रहामध्ये अन्नम भट्टांनी याचा विचार केला. समवायी कारण कशाला म्हणावं, असमवायी कारण कशाला म्हणावं, निमित्त कारण कशाला म्हणावं. साधं आणि सरळ बोलायचं झालं तर समवायी कारण त्याला म्हणावं जेथे समवाय संबंधानं कार्य निर्माण होतं ते समवायी कारण आहे. आता उदाहरण द्यायचं जर झालं, फुलांच्या पाकळ्यामध्ये फूल हे समवाय संबंधाने निर्माण होतं, म्हणून पाकळ्या हे फुलाचं समवायी कारण आहे. आता समवायी संबंध म्हणजे काय? समवायी 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 म्हणजे काय हे स्पष्ट केलं पाहिजे. संबंध अनेक प्रकारचे शास्त्रकारांनी सांगितले. त्यापैकी समवाय संबंधाची माहिती इथं जी आपल्याला पाहिजे आहे त्या संबंधातला एक नियम पण आहे. समवाय संबंध हा फक्त आणि फक्त आयुत सिद्धांताच संबंध होत असतो. आयुत सिद्धांताचा जो संबंध आहे त्याला समवाय संबंध म्हणतात व इतर द्रव्यांच्या संबंधाला संयोग संबंध म्हणतात. आयुसिद्ध कोणाला म्हणावं याच्या संबंधातला विचार तर्कसंग्रहाच्या शेवटी आलाय. ज्या दोघांपैकी एक स्वतःचा नाश होईपर्यंत दुसऱ्याच्या आश्रयाने राहतो त्यांना आयुत सिद्ध म्हणावं. आणि याला उदाहरण जर द्यायचं झालं, अवयव अवयवी, गुणगुणी, क्रिया क्रियावान, जाती व्यक्ती, विशेष आणि नित्यद्रव्य हे सगळे आयुत सिद्ध आहेत. जसं हात आणि शरीर, अवयव अवयवी, गुण आणि गुणी, सुवास आणि फूल, क्रिया आणि क्रियावान, उडण्याची क्रिया आणि पक्षी, जाती व व्यक्ती म्हणजे मनुष्यत्व आणि मनुष्य, विशेष व नित्यद्रव्य म्हणजे परमाणू हे नित्यद्रव्य आहे. त्या परमाणूत जलाचे परमाणू व पृथ्वीचे परमाणू हा भेद ज्या धर्मामुळे उत्पन्न होतो त्याला विशेष म्हणतात. आता या उदाहरणातून ज्या 2 पदार्थांचा उल्लेख केला तो आयुत सिद्ध कसं होतो हे स्पष्ट केलेलं आहे. बघा तुम्ही, शरीर अवयवी हे नाश होण्याचा काल येईपर्यंत अवयवाच्या आश्रयाने राहतं की नाही? शरीर आणि अवयव यांना आयुत सिद्ध म्हणतात. फुलाचा रंग, रंग म्हणजे गुण, शास्त्रकारांनी त्याला गुण म्हटले, आणि फुलं म्हणजे गुणी. आयुत सिद्ध हे गुण आणि गुणी, अवयव आणि अवयवी यांचा होत असतो. आधीच मी तुम्हाला सांगितलं तसं फुलांचा रंग म्हणजे गुण आणि फुलं म्हणजे गुणी हे आयुत सिद्ध आहेत. कारण रंग हा स्वतःच्या नाशाचा काल येईपर्यंत फुलाच्या आश्रयाने राहतो. म्हणून आश्रयाने राहणारे जे पदार्थ आहेत, अवयव अवयवी, गुणगुणी, जाती इत्यादी, हे नाश पावण्यापूर्वी एक क्षणभर आश्रया वाचून राहतात असं दाखविता येतं. बघा तुम्ही, वस्त्र हा अवयवी आणि त्याचे तंतू हे अवयव आहेत. त्या तंतूंचा नाश झाल्यानंतर दुसऱ्या क्षणी वस्त्राचा नाश होतो. परंतु वस्त्र अवयवी हे तंतूच्या आश्रया वाचून म्हणजे अवयवांच्या वाचून एक क्षणभर राहील.
फुलांचा रंग हे कार्य व ते उत्पन्न करणारे समवायी कारण फुल होय. रंग हा गुण व फुल हे गुणी आहे. गुणी हे गुणाचे समवायी कारण मानावे. यावर काही लोक अशी शंका घेतात की गुण आणि गुणी हे एकाच वेळी उत्पन्न होतात. त्यांच्यात एक आधीचं व दुसरा नंतरचं नसल्यामुळं कार्य कारणभाव नाही. जसं की गायीची 2 शिंग एकाच वेळी उत्पन्न होतात, त्यामुळं एक शिंग दुसऱ्या शिंगीचं कारण आहे असं आपण म्हणत नाही. तद्वत गुण आणि गुणी एकाच वेळी उत्पन्न होत असतील तर त्यांच्यात कार्यकारण संबंध दाखविणं योग्य होणार नाही. गुणी हे गुणाचे कारणच नाही, तेव्हा त्याला समवायी कारण मानणं दूरच राहतं. द्रव्य प्रथम निर्गुण स्थितीत उत्पन्न होतं, नंतर त्याच्यात गुण उत्पन्न होतात. आता प्रश्न असा उपस्थित होतो की गुण आणि गुणी एकाच वेळी एकाच कारणातून उत्पन्न होतात असं का मानू नये? तर नैयायिक यावर उत्तर देतात, असं तर गुण आणि गुणी असा भेद होणार नाही. कारण भेदामुळेच कार्यभेद होत असतो. फुलं हे त्याचे गुण निर्माण होण्यापूर्वी अस्तित्वात असते, म्हणून ते त्याच्या गुणाचे कारण आहे असे मानता येते. नैयायिकांच्या मताला पुन्हा विरोध केला जात असतो. तो विरोध असा केला आहे की प्रथम निर्गुण द्रव्य निर्माण होत असेल तर त्याचे डोळ्यांच्या साह्याने ज्ञान होणार नाही त्या निर्गुण द्रव्याचे. जसं की वायूला रूप नाही, तसं रूपरहित द्रव्य उत्पन्न झालं तर ते दिसणार नाही. जरी निर्गुण असं काहीतरी उत्पन्न होतं असं मानलं तरी त्याला द्रव्य मानता येणार नाही. कारण की गुणांचा आश्रय असं द्रव्याचं लक्षण केलं जातं, म्हणून ते लक्षण निर्गुणाला लावता येणार नाही. त्यावेळेला नैयायिक असं म्हणतात की प्रथम क्षणी गुणी डोळ्यांनी दिसणार नाही, पण तो उत्पन्न झाला असं मानायला काही हरकत नाही. जरी गुणी हा प्रथम क्षणीच सगुण स्थितीत निर्माण होतो असं मानलं तरी त्याचं ज्ञान डोळ्यांनी प्रथम क्षणी होणारच नाही. कारण त्या वस्तूचा व डोळ्यांचा संबंध येण्याला एक क्षणाचा अवधी लागतोच. पहिल्या क्षणी गुणी म्हणजे द्रव्य उत्पन्न होतं, नंतरच्या दुसऱ्या क्षणी न्यायशास्त्रकार असं सांगतात गुण उत्पन्न होतात व तिसऱ्या क्षणी त्याचं ज्ञान उत्पन्न होतं. या ठिकाणी प्रथम क्षणी निर्गुण असं जे काही उत्पन्न होतं त्याला द्रव्य मानायला हरकत नाही. गुणाचं समवायी कारण ते द्रव्य असेही द्रव्याचं लक्षण केलं जातं. बरं, याशिवाय निर्गुण वस्तूत गुण निर्माण होण्याची योग्यता असते. गुण निर्माणच होत नाहीत असं या ठिकाणी दाखवता येत नाही. यालाच गुणांच्या अत्यंताभावाचा अभाव असं म्हणतात. निर्गुण द्रव्यात गुणाचा अत्यंत अभाव नसतो, कारण पुढे त्यात गुण उत्पन्न होतात. म्हणून गुण गुणी अवयवी या आयुत सिद्धामध्ये समवाय संबंध असतो व एक दुसऱ्याचे समवायी कारण आहे असं याच्यामध्ये दाखवता येतं. या पद्धतीनं समवायी कारणाचा विचार केला जातो. या संबंधातले उदाहरणं पुष्कळ आहेत. यथा अवकाश वेळ मिळेल त्या पद्धतीनं पुढे आपण चिंतन करणार आहोत. आता दुसरं जे आहे ते असमवायी कारण आपल्याला पाहायचं आहे. बघा, समवायी कारणावर असणारे आणि कार्य उत्पन्न करण्याचे सामर्थ्य असणारे जे कारण त्याला असमवायी कारण असं म्हणतात. आता पुस्तक हे कार्य आहे. त्या पुस्तकाचं समवायी कारण पुस्तकाची पानं आणि असमवायी कारण त्या पानांचा संयोग आहे. आता असमवायी कारण हे समवायी कारणावर असतं असं लक्षण सांगितलंय. आता या उदाहरणात पहा, पुस्तकांच्या पानांचा संयोग हा पुस्तकाच्या पानावरच असतो. त्याप्रमाणे पुस्तकांच्या पानांचा संयोग हा पुस्तके निर्माण होण्यास आवश्यक आहे. म्हणून कार्य निर्मिती समर्थ आहे. म्हणून असमवायी कारणाचं लक्षणात जे वर्णन केलं
ते योग्य अशा पद्धतीचं वर्णन पाहायला मिळतं. म्हणून पुस्तकाचं उदाहरण जे आपण पाहिलं हे द्रव्यरूप कार्याचं पाहिलेलं आहे. बरं, आता याच्यामध्ये विरोधक अशी शंका घेतात की गुणरूप कार्याचं असमवायी कारण वरील पद्धतीने दाखवता येत नाही. कसं? फुलाच्या सुवासाचं समवायी कारण फुलात असणारा एखादा धर्म असला पाहिजे. पण इथं पाकळ्यांचा सुवास हे असमवायी कारण आहे. पाकळ्यांचा सुवास हा फुल या समवायी कारणावर असणार अशा पद्धतीचा धर्म नाहीये. म्हणजे असमवायी कारणाचं लक्षण समवायी कारणावर असणारे योग्य नाही असं म्हणावं लागतं. त्यावर नैयायिक उत्तर असं देतात की फुलाच्या सुवासाचं समवायी कारण फुले, पण त्या फुलाचं समवायी कारण पाकळ्या आहेत. त्या पाकळ्यांचा सुवास हा फुलांच्या समवायी कारणावर असणारा म्हणजेच परंपरेनं परंपरा संबंधानं समवायी कारणावर असणारा आहे. हा परापर संबंध समवायी कारण समवेत्व या नावाने ओळखला जातो. म्हणून या दिलेल्या लक्षणात सुधारणा करून त्यांनी समवाय किंवा असमवायी समत्व संबंधाने समवायी कारणावर असणारं जे कारण ते असमवायी कारण आहे असं सुधारित असमवायी कारणाचं लक्षण केलं. असमवायी समत्वेनं समवायी कारण राहणार असं त्याचं लक्षण पाहावं लागतं. विषय थोडासा क्लिष्ट आहे. यथा उदाहरणाद्वारे आपण त्याची पुढे चर्चा करणार आहोत. प्रमाण विचार करत असताना या संबंधातला विचार करत आहोत. आता तिसरं आहे निमित्त कारण. आता निमित्त कारण कशाला म्हणावं? जे समवायी कारण नाही आणि असमवायी कारण नाही परंतु कारण आहे त्याला निमित्त कारण म्हणावं. म्हणजे कसं? उदाहरणार्थ की मूर्ती घडविणारा शिल्पकार व त्याची हाततयारी, त्याची जी काही साधन सामग्री आहे मूर्त्या घडवण्यासाठी लागणारी, ही निमित्त कारणामध्ये मोडतात. आता ही जी 3 कारण आहेत, समवायी, असमवायी आणि निमित्त, ही 3 प्रकारची कारणं भावकार्याची आहेत. अभावरूप कार्याचं फक्त निमित्त कारण असतं हे लक्षात ठेवा. नियम 2 भावरूप पदार्थामध्ये समवाय संबंध असतो, त्यामुळं त्यातच समवायी कारण व असमवायी कारण असू शकतं. म्हणून प्रमाणाच्या लक्षणाची पुन्हा एकदा आठवण करून देणं येतं आवश्यक ठरतं. प्रमाकरण असं जे लक्षण आहे त्यात करण म्हणजे विशिष्ट प्रकारचे कारण असा अर्थ आहे. कारण कशास म्हणावं हे आपण वरील सविस्तर वर्णनावरून लक्षात आला असेल. करण म्हणजे कोणत्या प्रकारचं कारण असतं हे सांगितलं पाहिजे. समवायी कारण, असमवायी कारण आणि निमित्त कारण या 3 कारणापैकी जे सातिशय कारण त्यास करण म्हणतात. जे कारण नसताना कार्यनिर्मितीस विलंब लागत नाही त्या कारणास अतिशय कारण असं म्हणतात. पुस्तकाचे डोळ्यांनी ज्ञान होते तेव्हा पुस्तक व डोळ्यांचा संबंध हे सातिशय कारण आहे. प्रकाश, डोळे आणि पुस्तक ही 3 कारणं पुस्तकाचं ज्ञान व्हायला आवश्यक आहे. पण ती 3 अस्तित्वात असूनही पुस्तक व डोळे यांचा संबंध आल्याबरोबर पुस्तकाचं ज्ञान होतं. यथार्थ अनुभवाचं जे सातिशय कारण आहे ते कारण प्रमाण असं प्रमाणाचं लक्षण देतात. मीमांसक शास्त्रकार याहून वेगळं लक्षण सांगतात. पूर्वी माहीत नसलेल्या विषयाचा जो यथार्थ अनुभव त्याला प्रमा असं म्हणावं. अशा प्रमेयचं जे सातिशय कारण त्याला प्रमाण म्हणावं. परंतु अशा पद्धतीचं मीमांसकांचं हे लक्षण नैयायिकांना मान्य नाही.
एकाच वस्तूला पाहून तिचे अनेक क्षणी ज्ञान झाले तर पहिला क्षण सोडून इतर क्षणी होणारे ज्ञान हे प्रमा होणार नाही. कारण वरील लक्षणात पूर्वी माहीत नसलेल्या विषयाचा अनुभव असं जे प्रमेयचं लक्षण दिलं, प्रथम क्षणी वस्तूचे ज्ञान हे प्रमाण म्हटले व त्या प्रमेयचं साधन हे प्रमाण मानलं, तर नंतरच्या क्षणी जो डोळ्यांनी वस्तूचा यथार्थ अनुभव येतो त्या ज्ञानात डोळे हे प्रमाण मानता येणार नाहीत, अशा पद्धतीची शंका न्यायशास्त्रकारांनी घेतली. तर मीमांसक म्हणतात की ज्यात वस्तूबरोबर काल कळत नाही असा कोणताच अनुभव असू शकत नाही. जेव्हा वस्तू कळते तेव्हा ती काल विशिष्ट अशीच वस्तू कळते. एका वस्तूचा पुन्हा पुन्हा अनुभव आला तरी त्या क्षणाने युक्त तत्क्षण विशिष्ट असाच त्या वस्तूचा अनुभव असतो. त्या क्षणाने विशिष्ट असा त्या वस्तूचा अनुभव हा पूर्वीच्या क्षणी आलेला नसतो. म्हणून आपलं म्हणणं योग्य नाही. तर नैयायिक म्हणतात प्रत्यक्षाने सूक्ष्म असा कालाचा भेद कळत नाही. जसं की एखाद्या चाकूनं फळ कापलं तर ते एकाच वेळी कापलं असं आपल्याला वाटतं, परंतु वास्तविक त्यात निरनिराळ्या क्षणी निरनिराळ्या क्रिया होतात असं दाखविता येतं. प्रथम क्षणी चाकू क्रिया घडते, दुसऱ्या क्षणी चाकू व फळ यांचा संयोग होतो, तिसऱ्या क्षणी फळाच्या अवयवाचा विभाग होतो, चौथ्या क्षणी पूर्वीच्या अवयवांचा संयोग नष्ट होतो, पाचव्या क्षणी चाकूत निर्माण झालेली क्रिया संपते. अशी वास्तविक स्थिती आहे, पण तसे ज्ञान आपल्याला होत नाही. सारांश असा, चर्चा खूप आहे त्याबद्दल, वाद त्यांनी पुढे खूप मांडले, पण मला थोडक्यात असं सांगायचं आपल्याला की नैयायिकांनी प्रमाकरण प्रमाण असं जे प्रमाणाचं लक्षण दिलं आहे ते योग्य आहे त्यांच्या अभ्यासानुसार किंवा त्या शास्त्राच्या अभ्यासानुसार. यानंतर काही लोक असा प्रश्न विचारतात की प्रमेयची कारणे पुष्कळ आहेत. प्रमाता प्रमेय म्हणजे ज्याला ज्ञान होतो जिथे ज्ञान होते ती वस्तू वगैरे, या सर्वांना कारण म्हणावं का, अशीही काही लोकांची शंका असते. नैयायिक यावर एवढंच उत्तर देतात, असं म्हणू नये. प्रमाता व प्रमेय असतानाही त्या प्रमेयाचा अनुभव येत नाही, परंतु प्रमेय व इंद्रिय यांचा संबंध आल्याबरोबर अनुभव येतो. इंद्रिय व प्रमेय यांचा संबंध हेच कारण आहे. ते साधकतम असं जे कारण त्यास कारण म्हणावं. याप्रमाणे जी प्रमाण 4 आहेत, प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द, त्या प्रमाणांचा सुद्धा हे न्यायशास्त्रकारांच्या मतानुसार सांगतोय आपल्याला. कारण मला कल्पना आहे की ऐकण्या यासाठी आमच्या अत्यंत विदुष अशा पद्धतीच्या सौ अलकाताई मुतालिक सुद्धा आता उपस्थित आहेत. त्या किती वेळचं हे ऐकत आहेत. म्हणून न्यायशास्त्रकार ह्या 4 प्रमाणांना मानतात, एक प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द. तर या प्रमाणांचा विचार त्या न्यायशास्त्रकारांनी कशा पद्धतीनं केलेला आहे तो आपण उद्याच्या आपल्या या प्रवचनामध्ये करण्याचा प्रयत्न करू. थोडक्यात आपण हे पाहत आहोत की गौतमांनी न्यायशास्त्राच्या ज्या पहिल्या सूत्रामध्ये जी 16 पदार्थांची यादी दिलेली आहे, ज्याचा आपण सुरुवातीला उच्चार केला की प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेत्वाभास, छल, जाती आणि निग्रहस्थान, या 16 पदार्थांचा खरोखर अभ्यास केल्यानंतर कशा पद्धतीने मोक्ष प्राप्त होतो त्यातला पहिला पदार्थ जो प्रमाण, त्याचा आपण या ठिकाणी थोडाफार विचार केलाय. अजूनही बराचसा त्याच्यावर विचार आहे. त्यातील त्या प्रमाणातील प्रत्यक्ष, अनुमान, उपमान आणि शब्द ही जी न्यायशास्त्रकारांनी 4 प्रमाणं मानलीत त्याच्या संबंधातला विचार आपण उद्या करू. गोपाल कृष्ण भगवान की जय.